रुक्मिणीजींनी त्यांची सून शिवानीला घरात राणीसारखे राहण्याची व्यवस्था केली होती. घरातील सर्व कामे मोलकरीण सांभाळत असे. शिवानीला फक्त चांगले कपडे घालण्याची, पूजा करताना बसण्याची आणि नातेवाईकांसमोर हसण्याची जबाबदारी देण्यात आली होती. रुक्मिणीजी म्हणत होत्या की जर सून चांगल्या कुटुंबातील असेल तर तिला काम करायला लावणे चांगले नाही. त्यांची एकच अट होती की तिच्या सुनेनं त्यांचं ऐकावं, तेच करावं जे ते म्हणतील आणि नेहमी तिने बनवलेल्या नियमांचं पालन करावं. शिवानीलाही माहीत होतं की तिच्या सासूच्या डोळ्याचे काजळ बनवण्यासाठी तिला तिच्या सूचनांचं पालन करावं लागेल. म्हणून ती साडी नेसायची, पूजा अर्चा करायची आणि स्वतःला बाहेरच्या जगापासून दूर ठेवायची. पण ती घरातील राजकारणात खूप सक्रिय होती. सर्व काही शांतपणे आपल्या नियंत्रणात ठेवणाऱ्या रुक्मिणीजींचा असा विश्वास होता की नातेवाईक तोपर्यंतच आदर इज्जत करतात जोपर्यंत आपले खिसे भरलेले असतात. जर सून श्रीमंत असेल तर नातेवाईकांमध्ये दर्जा आपोआप वाढतो. शिवानीमुळे तिला समाजात आदर मिळाला होता. म्हणूनच त्या म्हणायच्या की शिवानी माझी सून नाही तर माझा अभिमान आहे. आता तिने मनाशी ठरवले होते की ती तिच्या धाकटा मुलगा सुमितसाठीही अशीच एक सून आणेल. श्रीमंत, सुंदर, सुसंस्कृत आणि भरपूर हुंडा आणणारी. असा विचार करत रुक्मिणीजी झुल्यावर बसून वर्तमानपत्राची पाने उलटत होत्या. तिच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य तरळत होते. तिने चष्मा काढत स्वतःशीच म्हटले की यावेळी सुमित नकार देऊ शकणार नाही. ही मुलगी अगदी शिवानीसारखीच आहे. त्याच वेळी सुमित पायऱ्या उतरत खाली आला. आई, मी तुझ्यासाठी चहा बनवू का? सुमितने सहज विचारले. तेव्हा रुक्मिणीजी हसल्या आणि म्हणाल्या, नको बाळा, मोलकरीण चहा बनवत आहे. तू इथे ये आणि बस. तुझ्यासाठी एक खूप चांगला प्रस्ताव आला आहे. हे ऐकून सुमित थकलेल्या स्वरात पुस्तके टेबलावर ठेवली आणि खुर्ची ओढून बसला. आई प्लीज, पुन्हा तेच, तो कपाळावर हात फिरवत म्हणाला. मग रुक्मिणीजी सौम्य रागात म्हणाल्या, पुन्हा तेच काय म्हणतेस? बघ, तुझ्या भावाचे लग्न वेळेवर झाले आणि त्याने व्यवसाय सांभाळला आणि आता बघ शिवानीने घर कसे सांभाळले आहे. आणि मला वाटत आहे की तूही तुझ्या आयुष्यात स्थिर व्हावे जेणेकरून तूही माझ्यासारखे मान वर करून जगू शकशील. मग अमितने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आई, लग्नाचा अर्थ फक्त हुंडा, कुटुंब आणि प्रसिद्धी असा होत नाही. तुला आठवते का, बाबा म्हणायचे की नात्यांचा पाया पैशावर नाही तर समजूतदारपणा आणि जवळतेवर ठेवला पाहिजे. तुझे वडील खूप साधे होते बाळा, पण मला माहीत आहे आजचे जग कसे आहे. प्रेमाच्या गोष्टी फक्त पुस्तकांमध्येच चांगल्या वाटतात. लग्न त्याच्याशी करावे ज्याच्यामुळे घराचे नाव उंचावे. आई, जर मी तुला सांगितले तर की माझी निवड आधीच ठरलेली आहे. सुमितने रुक्मिणीजींना मध्येच थांबवत म्हटले. आणि हे ऐकून रुक्मिणीजींच्या भुवया उंचावल्या. हे तू काय म्हणत आहेस? ती मुलगी कोण आहे? तिचे आईवडील कोण आहेत? रुक्मिणीजी चकित होऊन म्हणाल्या. तिचे नाव दीक्षा आहे आई, आणि ती माझ्यासोबत कॉलेजमध्ये शिकायला होती आणि आता ती एका चांगल्या कंपनीत काम करते. ती सुंदर आहे, हुशार आहे आणि माझ्यावर खरोखर प्रेम करते. मग रुक्मिणीजी कडक स्वरात म्हणाल्या, खानदान कसं आहे तिचं? किती पैसे आहेत त्याच्याकडे? काय काय देऊ शकतात तुझ्या लग्नामध्ये? तिचे वडील मजूर आहेत आणि आई घरी शिवणकाम करते. पण त्यांनी दीक्षाला प्रत्येक अडचणीचा सामना करून शिक्षण दिले आहे आणि तिला स्वावलंबी बनवले आहे. आणि हेच तर खरे गुण असतात आई. हे ऐकून रुक्मिणीजींचा चेहरा लाल झाला. तिने वर्तमानपत्र टेबलवर ठेवले आणि तडकन उभी राहिली आणि म्हणाली, तर तुला म्हणायचं आहे की मी पाहिलेली माझी सर्व स्वप्ने उद्ध्वस्त करावीत? आपल्या घराची सून एक मजदुरी आणि कपडे शिवणाऱ्या कुटुंबातून असेल, लोक काय म्हणतील? आणि तू दीक्षाला शिवानीसमोर उभं करशील? हो आई, कारण दीक्षामध्ये मी ते सर्व गुण पाहिलेत जे एका जोडीदारामध्ये असायला हवेत. शिवानी वहिनीसारखी मुलगी मी शोधतच नाही. रुक्मिणीजींचा राग आता 7व्या आकाशावर पोहोचला होता. ती म्हणाली, म्हणजे मी तुझ्या मोठ्या भावासाठी जी मुलगी पाहिली ती चुकीची आहे का? मग सुमित आत्मविश्वासाने म्हणाला, आई, मला पैसे नको, मला आयुष्याचा जोडीदार हवा आहे
मी दीक्षावर प्रेम करतो आणि मी तिच्याशीच लग्न करेन. हे ऐकून रुक्मिणीजी ओरडून म्हणाल्या की जर तू त्या मुलीशी लग्न केलेस तर माझ्या घराचा उंबरठा ओलांडू नकोस. आईचे हे बोलणे ऐकून सुमित शांतपणे डोके खाली करून उठला आणि काहीही न बोलता त्याच्या खोलीकडे गेला. मागून रुक्मिणीजींचा आवाज येत राहिला, एका सुनेनं घर उजळून टाकलं आहे आणि आता तू अंधार घेऊन येणार आहेस. रुक्मिणीजींनी स्पष्टपणे सांगितले की जोपर्यंत सुमित त्या मुलीला सोडत नाही तोपर्यंत माझा मुलगा माझ्यासाठी मरला आहे. आता दुसरीकडे सुमितनेही दीक्षाला सांगितले. तेव्हापासून दीक्षा ही उदास राहू लागली होती. एक दिवस दीक्षेची आई राधिकाजींनी विचारले की दीक्षा बाळा, तू आजकाल उदास दिसत आहेस, सगळं ठीक आहे ना? तेव्हा दीक्षा हसून म्हणाली, हो आई, सगळं ठीक आहे. ऑफिसमध्ये कामाचा ताण थोडा वाढला आहे. राधिकाजींनी त्यांच्या मुलीच्या चेहऱ्यावरील थकलेल्या रेषा वाचल्या होत्या. बाळा, तू काहीतरी लपवत आहेस का? तुझ्या आईपासून का लपवत आहेस? मला सांग मुली, काय झाले? मग दीक्षा तिच्या आईचा हात धरून म्हणाली, आई, सुमितच्या आईला मी आवडत नाही. त्यांना एक श्रीमंत सून हवी आहे, खूप हुंडा देणारी. राधाजींचे डोळे थोडे ओले झाले. दीक्षा बाळा, आम्ही तुला प्रत्येक परिस्थितीत शिक्षण दिले जेणेकरून तू काहीतरी सक्षम बनू शकशील, पण समाज अजूनही हुंड्याकडे पाहतो. दीक्षाचे वडील महेशजी भिंतीला डोके टेकवून शांतपणे ऐकत होते. चष्मा जुळवत ते म्हणाले, दीक्षा बाळा, खरं नातं तेच असतं जे तुमच्या प्रत्येक संघर्षात तुमचा साथ देऊ शकेल. जर सुमित खरोखरच तुझ्यावर प्रेम करत असेल तर तो त्याच्या आईला पटवून देईल, नाहीतर बाळा तू ही कोणापेक्षा कमी नाहीस. दीक्षाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण तिचा चेहरा अजूनही शांत होता. ती म्हणाली, मला कोणाकडूनही काही हिसकावून घ्यायचं नाही बाबा, पण मला झुकायचेही नाही. दुसरीकडे सुमितच्या बदलत्या स्वभावामुळे सुमितचा मोठा भाऊ विजयने सुमितचं वागणं ओळखले होते. सुमित आता खोलीमध्ये कमीच बाहेर येत होता. जेवणाच्या टेबलवरही शांतच बसत होता. एके दिवशी दुपारी विजय त्याच्या खोलीकडे गेला आणि दार ठोठावत म्हणाला, सुमित, आपण बोलू शकतो का? हा दादा, आत ये ना, सुमित म्हणाला. मग विजय म्हणाला, सुमित, एक गोष्ट मला सांग की ती मुलगी दीक्षा खरंच तुझ्यावर प्रेम करते का? सुमितच्या डोळ्यात एक चमक आली. भैया, ती माझं जग आहे. जर मी तिच्याशिवाय जगण्याचा विचारही केला तर सगळं निरर्थक वाटतं. विजय काही वेळा गप्प राहिला, मग म्हणाला, ठीक आहे, उद्या तू मला त्या मुलीशी ओळख करून दे. मलाही ती मुलगी पाहिजे आहे जी माझ्या शांत आणि संयमी भावाचे आयुष्य बनली आहे. मग सुमित हसून सहमत झाला आणि दुसऱ्या दिवशी तो त्याच्या भावाला दीक्षाला भेटायला घेऊन गेला. दीक्षाला पाहून विजय म्हणाला, मी खूप मुली पाहिल्या आहेत, पण तुझ्यात काहीतरी वेगळे आहे. कदाचित तुझ्या नजरेत प्रामाणिकपणा आहे. मग दीक्षा म्हणाली, भैया, मी सुमितवर प्रेम केले. तो देखणा आहे किंवा त्याची आई श्रीमंत आहे म्हणून नाही, तर त्याने मला आदर दिला, सन्मान दिला म्हणून. विजय प्रभावित होऊन त्याने सुमितकडे पाहिले आणि मग दीक्षाला म्हणाला, मी तुमच्या दोघांसोबत आहे आणि आईलाही समजावण्याचा प्रयत्न करेन. जेव्हा रुक्मिणीजींना हे कळले तेव्हा ती विजयवर रागावली. असं तर आता तूही मला खाली पाहायला लावत आहेस, त्या मुलीला भेटत आहेस जिला मी कधीही या घराची सून स्वीकारणार नाही. मग विजयने शांतपणे रुक्मिणीजींना समजावून सांगितले आणि म्हणाला, आई, मी कोणतीही मर्यादा ओलांडली नाही, पण मला वाटते की तुम्ही स्वतः एकदा त्या मुलीला पाहावे किंवा ऐकावे. रुक्मिणीजी मोठ्या आवाजात म्हणाल्या, मी डोळे बंद करून सुनबाई बघत नाही. मी पाहते तो पैसा, तिचे कुटुंब आणि तिचा अहवाद, आणि ती मुलगी या सगळ्यात कुठेही दिसत नाही. विजय शांत उभा राहिला. त्याला माहीत होते की त्याच्या आईला बदलणे इतके सोपे नाही. आता 2 आठवडे झाले घरात शांतता होती. घरी राहूनही सुमित कुठेतरी हरवला होता. ना कोणाशी बोलत होता, ना जेवणाच्या ताटाला हात लावत होता. रुक्मिणीजींची अवस्था अशीच होती, पण तिचा स्वाभिमान तिच्यावर मात करत होता. पण सुमितच्या शांततेने तिलाही हळूहळू भंग करायला सुरुवात केली होती. एके दिवशी सकाळी पूजा झाल्यावर सुमित काहीही न बोलता त्याच्या खोलीकडे जाऊ लागला. तेव्हा रुक्मिणी हळू आवाजात म्हणाली, सुमित,
जर तू इतका दृढ निश्चय केलाच आहेस तर ठीक आहे, पण आधी मी तिच्या वडिलांशी बोलेन. मला बघायचं आहे की ते लोक काय विचार करत आहेत, ते लोक कसे आहेत. जर ते ठीक वाटले तर प्रकरण पुढे जाईल. सुमितने हळूहळू मान हलवली आणि पहिल्यांदाच सुटकेचा निश्वास सोडला. धन्यवाद आई, माझ्यावर विश्वास ठेव, तू निराश होणार नाही. दुसऱ्या दिवशी दीक्षाचे वडील महेशजी त्यांच्या घरी आले आणि रुक्मिणीजी औपचारिक स्मितहास्य करत म्हणाल्या, हे बघा, नात्यात प्रवेश करण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट असाव्यात. महेशजी नम्रपणे म्हणाले, तुम्हाला योग्य वाटेल तसे. रुक्मिणीजींनी थेट विचारले की तुमचा दर्जा काय आहे, तुम्हाला किती पगार मिळतो. तेव्हा महेशजींनी शांत आवाजात उत्तर दिले, पगार तर 12,000 आहे. मुलगी नोकरी करते, ती स्वतः सक्षम आहे आणि आम्ही आदराने जगायला शिकलो आहोत. हे ऐकून रुक्मिणीजी म्हणाले, हे बघा, लग्न तर आदराबद्दल होत आहे, पण काळ आता हुंडा आणि व्यवस्थेचा आहे. आपल्याला माझ्या मोठ्या मुलाचे लग्न ज्या हॉटेलमध्ये झाले त्याच हॉटेलमध्ये लग्न करावे लागेल. लग्नावर किमान 25 लाख खर्च करावे लागतील आणि मुलीला गाडीही द्यावी लागेल. शेवटी ती माझी सून होणार आहे. हे ऐकून महेशजींचा चेहरा फिक्का पडला. हे बघा ताई, आम्ही मध्यम वर्गातील लोक आहोत. इतका खर्च आमच्या ऐपतीत नाही, पण आम्ही आमच्या मुलीला चांगले संस्कार दिले आहेत. तेव्हा रुक्मिणीजी कठोरपणे म्हणाल्या की संस्काराने घर चालत नाही. आमच्या मोठ्या सुनबाई शिवानीकडे पहा, तिने गाडी, दागिने, फर्निचर सर्व काही आणले. आजही समाजातील लोक तिचे उदाहरण देतात. संभाषणादरम्यान रुक्मिणीजींनी टोमणे मारले, असो, आजकाल सर्व मुली स्वतःच्या इच्छेनेच लग्न करण्यास तयार असतात, पण पालकांनी हे देखील पाहिले पाहिजे की ते आपल्या बरोबरीचे आहेत का. महेशजींनी चष्मा काढला, घाम पुसला आणि ओल्या डोळ्यांनी उभे राहिले आणि म्हणाले, माफ करा ताई, मी जास्त वेळ थांबू शकत नाही. असे म्हणत महेशजी तिथून निघून गेले. ते निघताच सुमित पायऱ्या उतरला. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. त्याने दारातूनच विचारले, आई, तू असे का केलेस? आज तू प्रामाणिक जीवन जगणाऱ्या वडिलांचा अपमान केलास. हे ऐकून रुक्मिणीजीही रागाने म्हणाल्या, मी खरे सांगितले आहे आणि सत्य नेहमीच कडू असते. जर ते आपली बरोबरी करू शकत नाहीत तर मी काय करू. सुमितला राग आला. आई, स्टँडर्ड म्हणजे फक्त पैसा नसतो. आणि तू कधी ठरवलंस की पैसा हा माणुसकीच्या पेक्षाही वर आहे? तू आता खूप जास्त बोलू लागला आहेस. आता तू मला शिकवणार की नाती कशी जपायची असतात. मग मोठी सून शिवानीनेही तिची भूमिका साकारण्यासाठी मध्ये उडी मारली. आई, खरं म्हटलं तर सुमित भैयानी हे लग्न केले तर समाजात आपली बदनामी होईल. सगळे विचारतील की या लग्नात आपल्याला काय मिळाले. सुनबाई, तू बरोबर बोलत आहेस. मला आधीच कल्पना होती. सुमितने समर्पक उत्तर देत म्हटले आणि म्हणाला, ऐका, तुम्ही सर्वांनी मी हे लग्न करून बसलो आहे. आम्ही 10 दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज केलं आहे. माझ्या आणि दीक्षाशिवाय कोणालाही याबद्दल माहीत नाही. संपूर्ण घराला विजेचा धक्का लागल्यासारखे वाटले. मग रुक्मिणीजी ओरडल्या आणि म्हणाल्या, तू काय म्हणालास? तू आमच्या संमतीशिवाय लग्न केलेस? हो आई, कारण आता आम्हाला तुझ्या संमतीची अपेक्षा नाही. तू हुंड्यासाठी एक मुलगा तर विकलास, पण तू मला विकू शकत नाहीस. असं म्हणत सुमित त्याच्या आईची सावली सोडून निघून गेला. संध्याकाळ झाली तेव्हा घराबाहेर बसलेल्या काही महिला कुजबुजत होत्या की, अरे, तुम्ही ऐकलं का की सुमित बाबूंनी त्यांच्या आईच्या इच्छेविरुद्ध लग्न केले आहे, तेही कोर्ट मॅरेज. कोणत्याही बँड बाजाशिवाय, कोणत्याही माळाशिवाय हे लग्न आहे का? रुक्मिणी नेहमीच मोठ्या सोन्याचे कौतुक करायची. आता रुक्मिणीजी काय म्हणतील या गोष्टीचा परिणाम तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. आदर, सन्मान हे सर्व तिच्यासाठी एक धक्का बनले होते. मग शिवानीने ही संधीचा फायदा घेतला आणि म्हणाली, आई, आज बाबा इथे असते तर त्यांना खूप लाज वाटली असती. बाहेर सगळे हसत आहेत. आता दीक्षा घराची सून झाली आहे, पण तुम्ही काहीतरी करायला हवे. रुक्मिणीजींनी शिवानीचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकले आणि संध्याकाळी तिचा मोठा मुलगा विजय घरी येताच रुक्मिणीजी म्हणाले की, जर सुमितने माझ्यावर हट्ट केला तर मीही माझा खेळ खेळेन.
या समाजाने माझ्या सन्मानावर बोट उचलले, मला चालणार नाही आणि मी हे होऊ देणार नाही. मग विषय आश्चर्याने म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे आई? मला म्हणायचं आहे की आपणच समाजाला दाखवून देऊ की आपणच लग्न करून दिले आहे. आपण त्यांना मोठ्या थाटामाटात आमंत्रित करू. कोर्ट मॅरेज फक्त एक दिखावा होता. खरे लग्न तर आत्ता होईल आपल्या स्टेटसप्रमाणे. मग शिवानी हसून म्हणाली, ही खूप चांगली कल्पना आहे आई. लोक म्हणतील, बघा किती मोठा कार्यक्रम झाला. दुसरीकडे सुमित एका छोट्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते. काही दिवसांनी रुक्मिणीजींनी फोन केला आणि सांगितले, उद्या घरी या, लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. हे ऐकून सुमितला धक्का बसला. आई, तू हे काय बोलत आहेस? काय बोलत आहेस म्हणजे? समाजाला उत्तरे द्यावी लागतील. गपचूप उद्या घरी या. हे बोलून रुक्मिणीजींनी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुमित दीक्षाला घेऊन आला, जेव्हा तो त्याच्या घरी आला, तेव्हा रुक्मिणीजी हलक्या हास्याने म्हणाल्या, तुम्ही कोर्ट मॅरेज केलं आहे. आता समाजाला उत्तर द्यायचं आहे. आम्ही एक भव्य कार्यक्रम आयोजित करू. हा सर्व आमच्या सन्मानाचा आणि सन्मानाचा प्रश्न आहे. रुक्मिणीजी त्यांना त्यांचे वचन पाळण्यास सांगितले होते, परंतु त्यांचे डोळे अजूनही दीक्षा स्वीकारण्यास तयार नव्हते. 2 दिवसांनी लग्नाचा कार्यक्रम पार पडला आणि जेव्हा दीक्षा सून म्हणून घरी पोहोचली, तेव्हा पहिल्याच दिवशी रुक्मिणीजी म्हणाल्या, आता तू माझी सून आहेस. या घराची जबाबदारी समजून घे. कामात कोणतीही हालचाल होणार नाही. शिवानी जी आतापर्यंत घरात हातही हलवत नव्हती, हसली आणि स्वयंपाकघराकडे बोट दाखवत म्हणाली, दीक्षा, आजपासून स्वयंपाकघर ही तुझेच आहे. मी माझं म्हणते की नवीन सुनेला घरकाम कसे करायचे हे माहीत असले पाहिजे. दीक्षा शांतपणे हसली. ठीक आहे दीदी, मला जी जबाबदारी दिली जाईल ती मी पूर्ण करेन. पण इथून एक नवीन अध्याय सुरू झाला. दुसऱ्याच दिवशी रुक्मिणीजी म्हणाल्या, बघ दीक्षा, आता तू या घराची सून आहेस, ऑफिसची महिला नाहीस. म्हणून घर सांभाळ, सासूची काळजी घे आणि कुटुंबाकडे बघा. मग त्याची आई सुमितला विरोध करत म्हणाली की आई, दीक्षेची नोकरी ही तिची ओळख आहे. आपण ते का थांबू? रुक्मिणीजींनी आवाज उठवत म्हटले की आता पुरे झाले. तुम्ही आणि तुमच्या पत्नीने तुमच्या मर्जीने लग्न केले. ती मोठी गोष्ट समाज आणि ओळख कुटुंबाची आहे. जर सून बाहेर गेली तर कोण काहीही बोलेल. घरात आपला आदर तेव्हाच राहील जेव्हा मोठी सून तीही मध्येच अडवून म्हणाली, हो आई, मीच सर्वस्व आहे. मी काहीतरी मागे सोडून घराची काळजी घेत आहे. हे सर्व दीक्षा आहे का? ते कर्तव्य नाहीये. शेवटी दीक्षाने तिची नोकरी सोडली. सुमितच्या डोळ्यात असहाय्यता होती, कारण रुक्मिणीजी आता दीक्षाला दररोज एक नवीन रूप देऊ लागल्या. ती मला भाज्या आणणे, साफसफाई करणे, ती मुद्दाम मोलकरणीला कपडे इस्त्री करण्याची परवानगी द्यायची, तर मोठी सून शिवानी आरामात फोनवर गप्पा मारत राहायची. एके दिवशी दीक्षा सुमितला म्हणाली की मी कधीही घरातली कामे टाळली नाहीत, पण इथे ते अत्याचारासारखे वाटते. सुमित थकलेल्या आवाजात म्हणाला, मी आईला समजवू शकत नाही, पण तुझ्यासोबत. म्हणून दीक्षा शांत झाली, पण आतून ती तुटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दीक्षा स्वयंपाकघरात गेली आणि चहा बनवत असताना मागून रुक्मिणीजींचा आवाज आला, सुनबाई, तू तुळशीला पाणी दिलेस की नाही? आणि दूधवाला कधी येतो आणि मोजतो ते बघ. मागच्या वेळी कमी होते. मग शिवानी बेडवरून उठली. ठीक आहे, बरं झालं, काहीही न बोलता सगळं काही घडतंय. रुक्मिणीजी हसत म्हणाल्या, हो हो, तू आमची मोठी सून आहेस. आता या घरची जबाबदारी तिची आहे. सगळं ऐकत दीक्षाने शांतपणे मान टेकवली. संध्याकाळी सुमित ऑफिसमधून थकून घरी परतला. दारात पाऊल ठेवताच त्याला शिवानी घामाने भिजलेली कपडे बदलून स्वयंपाकघरात व्यस्त दिसली. तो थेट स्वयंपाकघरात गेला. दीक्षा, तू सर्व काम एकटी करतेस? काम तर करावेच लागेल. जेव्हा दुसरे कोणी करणार नाही तेव्हा मला ते करावेच लागेल. मोठ्या घरातील सर्व मुली इथे येऊन स्थायिक झाल्या आहेत. सुमितला समजले की त्याची बायको बनावट हास्यामागे खूप काही लपवून बसली आहे. म्हणून तो शिवानी वहिनीलाही काहीतरी
करायला सांगावे. तिला काय सांगू? ती नीट बोलतही नाही. मोलकरणीचेही वेगवेगळे राग आहेत. ती म्हणते की ती 10 दिवस येणार नाही. आईने सांगितले की आत्ता घर सांभाळणं तुझं कर्तव्य आहे. आणि शिवानी वहिनीला काही म्हणत नाहीत. सुमीच्या डोळ्यात राग दिसत होता, पण तो स्वतःला नियंत्रित करत म्हणाला, मी आईशी बोलेन. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमीच्या अनुपस्थितीत रुक्मिणीजींनी भाज्यांची एक मोठी पिशवी दीक्षाला दिली आणि सांगितले, बाजारातून या सर्व गोष्टी आणा आणि हो, खात्यात कोणतीही चूक होऊ नये. दीक्षा संकोचून म्हणाली, मम्मीजी, मी नंतर जाईल, आता नाही. हे ऐकून रुक्मिणीजी रागाने म्हणाले, आता तुम्ही सबबी सांगाल. शिवानी कधीच काही बोलली नाही आणि तू सगळं उशिरा केलंस. कमकुवत दीक्षाचे डोळे अश्रूंनी भरले, पण ती कधीच काहीच बोलली नाही. शिवानी तिथे चहा पीत उभी होती आणि उपहासाने म्हणाली, आता मम्मीजी एका लहान कुटुंबातील आहेत. तिला मूल्ये, प्रतिष्ठा आणि आदर यांची पर्वा नाही. म्हणूनच तिने त्या मुलाला अडकवली. हे पालकांना काही आक्षेप नाही. आमच्या घरात मुलगा आणि मुलगी दोघांनाही मूल्ये शिकवली जातात. उच्च आणि नीच भेद शिकवला जातो. रुक्मिणीजी मोठ्याने हसायला लागल्या आणि म्हणाल्या, हो हो, तू बरोबर आहेस शिवानी. मग दीक्षा बोलली, वहिनी, तू जास्त बोलू नकोस, मलाही जीव आहे. असे म्हणत दीक्षाने भाज्यांची पिशवी उचलली आणि ती शांतपणे बाहेर गेली. संध्याकाळी सुमित परत आला तेव्हा त्याने पाहिले की दीक्षा बसून रडत होती. काय झाले दीक्षा? आई काही बोलली का? अरे ती कधी काही बोलत. दररोज तेच, दररोज एक नवीन आरोप, एक नवीन टोमणा. आई मला काही बोलली की वहिनी आनंदी होते. तू काळजी करू नकोस दीक्षा, मी उद्याच आईशी बोलेन. मी आता हे करेन. दुसऱ्या दिवशी सुमित त्याच्या आईशी बोलला, आई, तू दीक्षाला का त्रास देत आहेस? ती घरातील सर्व कामे करते, तरी तिला रोज टोमणे मारले जातात. तू शिवानी वहिनीला कधीच काहीही सांगितले नाहीस. हे ऐकून रुक्मिणीचे रागात म्हणाले, कारण शिवानी माझी एक लायक सून आहे. तिने हुंडा आणला आहे. तिचे कुटुंब उच्च आहे आणि तू काय आणले आहेस? गरीब माणूस, माझ्या वडिलांची मुलगी. मी तिला आता राणी म्हणून ठेवू का? सुमित कठोर स्वरात म्हणाला, आई, तुला काय हवे आहे? मी माझ्या पत्नीलाही गमावले पाहिजे. मला तुझ्याकडून अपेक्षा होती की तू दीक्षालाही तुझी मुलगी मानशील, पण तू तिला रोज तोडत आहेस. म्हणून तिच्यासोबत जा आणि हे घर सोडून जा. सुमितने त्या रात्री वाद घातला नाही. सकाळ होताच दीक्षा सुमितला म्हणाली की आता मी हे सर्व सहन करू शकत नाही. मला माझ्या आईवर प्रेम आहे, पण मी आता तिचा क्रूरपणा सहन करू शकत नाही. आता आपण वेगळे जाऊ. दीक्षा आश्चर्याने म्हणाली, पण तुम्ही खात्रीने म्हणू शकता का की हे बरोबर असेल? तुम्ही माझ्यासोबत आहात, हे माझ्यासाठी बरोबर आहे. बाकी सर्व काही मागे राहिले होते. सुमितने त्यांचे कपडे घेतले, काही आवश्यक वस्तू उचलल्या आणि शांतपणे तो कोणत्याही भांडणाशिवाय दीक्षासोबत घराबाहेर पडला. जेव्हा मोलकर्णीने त्याला सांगितले की सुमित आणि दीक्षा निघून गेले आहेत, तेव्हा रुक्मिणीच्या डोळ्यात जणू वीज पडली. जेव्हा मुलाला जास्त महत्त्व दिले जाते तेव्हा हे लोक प्रथम आईला शत्रू मानतात. मग परिस्थितीचा फायदा घेत शिवानीनेही तेच केले. त्याच आगीत तेल कसे ओतायचे हे माहीत होते. आई, ते चांगले आहे, तरी त्या मुलीमुळे या घराचे वातावरण बिघडत आहे. आता आपल्याला शांती मिळेल. रुक्मिणीजींनी एक दीर्घ श्वास घेतला, पण आत कुठेतरी तिला भीती वाटली की मी माझा मुलगा कायमचा गमावला आहे का? दुसरीकडे सुमित दीक्षाला म्हणाला, दीक्षा, तुझी नोकरी पुन्हा सुरू कर. तुझी क्षमता फक्त स्वयंपाकघरापुरती मर्यादित नाहीये. आता तुला कोणीही अडवणार नाही. मग दीक्षा हळूवारपणे म्हणाली, सुमित, तुला माहिती आहे, जेव्हा आईने मला नोकरी सोडायला लावली तेव्हा मला वाटले की माझी ओळख हिरावून घेतली गेली आहे. आता ती ओळख परत आण. सुमितने हे सांगितले आणि दुसऱ्याच दिवशी दीक्षा तिच्या जुन्या कंपनीत रुजू झाली. तिच्याशी संपर्क साधला, जिथे तिचे परतणे मोकळ्या मनाने स्वीकारले गेले. काही आठवड्यातच दीक्षा पुन्हा एक मजबूत, स्वावलंबी महिला म्हणून कामावर परतली. सुमित गेल्यानंतर रुक्मिणीजींच्या घरातलं वातावरण पूर्वीसारखं नव्हतं. घर मोठं होतं, पण नात्यांचा उबदारपणा नाहीसा झाला होता. शिवानी आता रुक्मिणीशी मोकळेपणाने बोलू शकत होती. ती रुक्मिणीजींसमोरही त्याला टोमणे मारू लागली होती. आता रुक्मिणीजींची नजर एका कोपऱ्यात लटकलेल्या सुमितच्या फोटोवर अडकवली.
मी खरंच चूक केली होती का? मी त्या मुलीला संधी द्यायला हवी होती का? तिच्या मुलावरील प्रेम तिला वारंवार त्रास देत होते. आता तिची अवस्था बर्फाच्या तुकड्यावर बसलेल्या माणसासारखी झाली होती, जो वरून कठीण आहे पण आतून वितळत. 2 वर्ष हळूहळू अशीच गेली. पण या 2 वर्षात रुक्मिणीजींना त्यांच्या धाकट्या मुलाची आणि सुनेची पर्वा नव्हती. सुमित रुग्णालयाबाहेर एका बाकावर बसला होता. तेव्हा डॉक्टर आले आणि म्हणाले, अभिनंदन, मुलगा जन्माला आला आहे. आई आणि मुलगा दोघेही निरोगी आहेत. हे ऐकून सुमित आनंदाने उडी मारली. बऱ्याच दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर जिद्दे तेज दिसले. लहानपणी नवीन खेळणी मिळाल्यावर एक हास्य यायचे. तो लगेच नर्ससोबत खोलीत पोहोचला, जिथे दीक्षा बेशुद्ध अवस्थेत होती आणि निष्पाप मूल जवळच नर्सच्या मांडीवर होते. तेव्हा सुमितने थरथरत्या हाताने मुलाला उचलले आणि म्हणाला, माझ्या मुला, हे माझं जीवन आहे. त्याने मुलाची करंगळी हातात घेतली. आणि आता तू आला आहेस, मग सगळं बदलेल. कदाचित माझी आईही. इकडे रुक्मिणीजी तिच्या घराच्या मंदिरात दिवा लावत होत्या. तेव्हा फोन वाजला. स्क्रीनवर सुमितचे नाव पाहून तिला थोडे आश्चर्य वाटले. तिने फोन उचलला आणि सुमित आनंदाने नाचत म्हणाला, आई अभिनंदन, तू आजी झालीस. मला मुलगा झाला आहे आणि तो अगदी तुझ्यासारखाच आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता होती. मग रुक्मिणीजी दबलेल्या आवाजात म्हणाल्या, ठीक आहे, देव तुझे कल्याण करो. मग सुमित म्हणाला, आई तू त्याला भेटायला येणार नाहीस? तो तुझा नातू आहे आई. मी म्हातारा झालो आहे सुमित. माझे जग देवाच्या नावाने आहे. तू तुझ्या जगात आनंदी राहा. पण कुठेतरी दीक्षाचे डोळे सर्व काही समजत होते. तिला सुमितच्या डोळ्यात दिसत होते. तो शून्यात त्याने पाहिली होती, तरीही तो यायला तयार नव्हता. दीक्षाने विचारल्यावर सुमित म्हणाला, नाही, कदाचित अजून वेळ आलेली नाही. तू जा, आपण त्या वेळेची वाट पाहणार नाही. आपण स्वतः या मुलासाठी पुढे जाऊ. असे म्हणत सुमितने आपल्या मुलाला मांडीवर घेतले आणि दीक्षाला घेऊन घरी आला. हळूहळू दोघेही आपापल्या जगात रमले. पण मग एके दिवशी अचानक सुमितची बहीण सुशीला त्याच्या घरी आली. तिच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. सुमित, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. आई आता एकटीच राहते. हे ऐकून सुमित आणि दीक्षा दोघेही आश्चर्याने म्हणाले, काय? हो, तुला काहीच माहिती नाही. शिवानी वहिनी आणि विजय भैया घराबाहेर पडले. मला आईबद्दल माहिती होती. जेव्हा सुमित म्हणाला की आपल्यासोबतही असेच होईल, तेव्हा सुशीलाने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगितले की तू गेल्यापासून शिवानी वहिनी आईशी खूप दूर वागू लागली होती. ती प्रत्येक गोष्टीवरून आईशी वाद घालू लागली. एके दिवशी प्रकरण इतके मोठे झाले की शिवानीने घर सोडण्याची धमकी दिली आणि भाऊही तिच्यासोबत गेला. तेव्हा दीक्षेच्या डोळ्यात आश्चर्याचा धक्का बसला. सुमित उठला आणि त्याला धक्का बसला. आईने 6 महिने एकटे राहण्याचा प्रयत्न केला, पण आता एकटे राहणे खूप कठीण होत चालले होते. मला आईला माझ्यासोबत ठेवायचे आहे, पण ती माझ्यावर ओझे होऊ इच्छित नाही. ती म्हणते की मुलगी अनोळखी असतात. आता तुम्ही दोघांनी काहीतरी करायला हवे. अधूनमधून रुक्मिणीजींना सुमितचे तुम्ही मला सांगितलेले शब्द आठवत राहिले. तिने हुंड्यासाठी तिचा मुलगा विकला होता. ती मला विकू शकत नाही. तिला दीक्षाच्या वडिलांचा केलेला अपमानही आठवू लागला. रुक्मिणीजींच्या शेजारच्या स्त्रिया आता तिच्याशी पूर्वीसारख्या वागत नाहीत. एके दिवशी तिच्या शेजारी कमला काकू म्हणाल्या, रुक्मिणी बहीण, सुना देवाचे रूप आहेत. जेव्हा आम्ही दीक्षा स्वीकारण्यास नकार दिला होता, तेव्हा आम्हाला आधीच वाटले होते की ही एक दिवस तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. रुक्मिणीजी काहीही बोलल्या नाहीत. त्या फक्त गेटजवळ शांतपणे उभ्या राहिल्या आणि सुमितच्या आठवणींमध्ये मद्यपान करत राहिल्या. आता ती तिथे राहत होती, पण पूर्वीसारखी परिस्थिती नव्हती. आता झुला झुलवणारा मुलगा नव्हता, सून नव्हती, जी प्रार्थना करताना कोणताही वाद झाला नाही, हलकसे हास्यही झाले नाही. दुसऱ्या दिवशी सुमित आणि दीक्षा त्यांच्या मुलाला घेऊन रुक्मिणीजींकडे पोहोचले. घर पूर्णपणे सुनसान होते. भिंती शांत होत्या. मंदिरातील दिवा विझला होता आणि स्वयंपाकघरातून धुराचा वास येत होता. रुक्मिणीची खिडकीजवळ बसल्या होत्या. पहिल्यांदाच ती इतकी लाजाळू, इतकी शांत होती. आई, आता किती दिवस एकटं राहणार आहेस? सुमित मागून म्हणाला.
रुक्मिणीजींचे डोळे अश्रूंनी भरले. मी तिला खूप काही सांगितले. सुमित, मी ते गमावलं आहे. कदाचित आता खूप उशीर झाला असेल, मी म्हणालो. मग दीक्षा मागून म्हणाली, नाही आई, आम्ही तुमच्यासाठी कधीही दरवाजे बंद केले नाहीत. मी अजूनही तुमच्याबरोबर जाऊ शकते का? हो. रुक्मिणीजींनी दीक्षेच्या विषयावर व्यत्यय आणला. त्याला कापत सुमित म्हणाला, त्याच्या मुलाला आपल्या मांडीवर घेत आम्ही इतक्या दिवसांपासून तुझी वाट पाहत होतो. आई, चल आता. तुझा नातू तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. त्या रात्री रुक्मिणीजी सुमित आणि दीक्षाला घेऊन त्यांच्या घरी आल्या. त्यांना पाहून प्रियांशू हसायला लागला. त्याच्या डोळ्यात कोणतीही तक्रार नव्हती, फक्त प्रेम होते. दीक्षा रुक्मिणीजींना म्हणाली, तिने तीच खोली दिली जिथे ती सासू म्हणून नाही तर आई म्हणून राहू शकेल. आज रुक्मिणीजींना मनात पश्चाताप होत होता. ती विचार करत होती की जे सून हुंडा घेऊन करू शकत नाही, ती या सुनेनं हुंडा नसताना केलं. तिने गाडी आणली, दीक्षा ॲटोने आली. ती दागिने आणि गाडी घेऊन आली, पण तिने मला नातवाचं हास्य दिलं. सुनेचा आदर आणि मुलाचा खरा आधार, दोघांनाही मला माफ केले, पण मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही, असा विचार करत रुक्मिणीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात दीक्षा तिथे आली. काय झालं आई? काही अडचण आहे का? मग रुक्मिणीजी म्हणाल्या, नाही बेटा, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो, पण तरीही तू माझ्याशी नीट वागलीस. तिने सेवेत कोणतीही कसर सोडली नाही. हे ऐकून दीक्षा हसली आणि म्हणाली, आई, तुम्ही जे केलं ते तुमच्या समजण्यापलीकडे होते आणि मी जे करत आहे ते माझी मानवता आहे. पण आता तुम्ही या सर्व गोष्टी विसरून आनंदाने पुढे जा. असे म्हणत दीक्षाने रुक्मिणीजींचे अश्रू पुसले आणि तिला मिठी मारली. मित्रांनो, कधी कधी आपण ज्यांना नाकारतो त्यांना आपण नाकारतो, तेच आपल्यासोबत सर्वात मोठ्या अडचणीत उभे राहतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.